पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघा विद्युत चहा। आणि पप्पा हे बघा मी ना या वॉटरफॉल मध्ये खूप मछली मारली। मार है मेरे शेर, खूपच ब्रेव आहे माझा टायगर। मामा टायगर नाही एलिफंट बोल त्याला। असं नाही बोलायचं। आणि ये तू कोण ग ढम्मे? ही चितंद्री। माझा पण फोटो दाखव ना। मामा मला 4 स्टार मिळाले, मी चांगली स्टुडंट झाले म्हणून। वाव। चला आता अभ्यासाला जाऊन आत बसा। मयू जाताना आतमध्ये घेऊन जा। हो आई, मामा निघताना हाक मार मला। बाय। वारंग काय आता गप्प बसेल असं मला वाटत नाही। त्याचा प्लॅन यशस्वी नाही झाला ना, आता चौताळून उठेल तो। पण श्रेयस तुला आता जास्त खबरदारी घ्यावी लागेल। नॉर्मली माझ्याकडनं अशा चुका होत नाहीत। इतकी वर्ष मी बिझनेस मध्ये होतो, पण ती ऑफर इतकी चांगली आणि ल्युक्रेटिव्ह होती की मला काही समजलंच नाही। असू दे श्रेयस, फार मोठं संकट टळलं। माझ्या घराचं स्वप्न अजून दूर गेलं। अरे घर काय आज ना उद्या होईलच, एवढा काय विचार करतोस? पण जे होतं ना ते चांगल्यासाठीच। बिझनेस मध्ये असले अनुभव येणंही फार गरजेचं असतं। श्रेयस, बिझनेस मध्ये काय करायला हवं हे माहिती असणं जितकं गरजेचं असतं ना, तितकंच काय करायला नको हे देखील माहिती असणं अत्यंत महत्वाचं असतं। तुम्हाला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा ताई मला भेटली ना तेव्हा एवढी घाबरलेली होती। प्लॉट नंबर 56 आपलं घर इथेच होणार। ताई काय झालं? कसला विचार करतेस? अरे अगं सगळं सॉल्व झालंय आता। हो रे, नाही म्हणजे त्या दिवशी आम्ही ना 56 नंबरचा प्लॉट बघितला होता। का कोण जाणे, मला तिथे गेल्यापासून सारखं असंच वाटतंय की आमचं घर तिथेच बांधलं जावं म्हणून। तो कुणाचा प्लॉट आहे? बाबा कोणतरी सोनटक्के साहेब आहेत त्यांचा आहे, पण दाखवला या रामदासनीच होता। मग तर अजिबात घेऊ नका ताई, हा विषय संपव आता। अगं यापेक्षा चांगली जागा मिळेल। साहेब तुला सगळं माहिती होतं, तरी तू मला सांगितलं नाहीस। तुझ्या सारख्या माणसासाठी या ऑफिस मध्ये जागा नाहीये। साहेब 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 प्लीज असं नका करू साहेब, ही माझी रोजीरोटी साहेब, असं नका करू साहेब। तुम्ही सांगितलं ते मी सगळं केलं साहेब। तुमच्या सांगण्यावर मी श्रेयस साहेबांशी पण खोटं बोललो साहेब। साहेब त्या वकिलाने मला घाबरवलं साहेब। तो म्हणाला तुला जेल होईल, तुला दंड भरावा लागेल साहेब, म्हणून मी असं केलं साहेब। साहेब प्लीज मला नोकरीवरनं नका काढू साहेब। साहेब प्लीज कामावर नका। हरामखोरा, साहेब तुझ्यामुळे त्या 2 बायका या वारंगला मूर्ख बनवून गेल्या। नाही साहेब, तरी मी तुला इथे या ऑफिस मध्ये कामाला ठेवायचं। अरे लिफ्टमन होतास ना रे तू, लिफ्टमन होतास ना, तुला ऑफिस बॉय मी केला मी। तू त्या बायकांना ऑफिस मधील फाईन सोडायला मदत केलीस आणि तरी मी तुला इथे ऑफिस मध्ये कामाला ठेवायचं। मारू नका साहेब, मारू नका साहेब, साहेब। श्रेयस वाघमारे, तुला मी इतक्या सहजासहजी जिंकू देणार नाही। या गोष्टीचा बदला नक्कीच घे। कार्तिक वारंग म्हणतात मला। बाकी मला काही माहित नाही, पण आज जे काही घडलं त्यावरून मला असं लक्षात आलंय की पुढच्या वर्षी मिसेस आश्रय सोसायटी ही स्पर्धा अश्विनी महिनीत जिंकणार। बबन भाऊजी तेवढी डेअरिंग आधीची तुमच्या। आणि पुढच्या वर्षी ते फायनल राऊंडला आपण डान्स नाही नाटक ठेवूया, कारण अश्विनी वहिनी बेस्ट ऍक्ट्रेस आहे।
काय वहिनी? बबन भाऊजी. हो पण तुम्ही दोघींनी नक्की केलं काय? अहो ही सगळी शिल्पीची आयडिया होती. हो म्हणजे शिल्पीला जे सुचलं ना ते कमाल होतं. मी इतकी वर्ष प्रॅक्टिस करतोय पण असं साधं माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही. शिल्पी यू आर टू गुड. खरंच शिल्पी नसती ना तर माझं काही खरं नव्हतं. अरे तुम्ही सगळेच नसताना तर श्रेयसचं काही खरं नव्हतं. खरंच आहे, काय झालं काही कळलंच नाही. तो बंगला बघितल्यानंतर असं हिप्नोटाईज झाल्यासारखं झालं. थँक्यू विद्युत, थँक्स अ लॉट. श्रेयस मला कसलंही क्रेडिट देऊ नकोस आणि थँक्यू तर अजिबात बोलू नकोस. जे काय आभार मानायचे असतील ना ते या बबनचे मान. सगळी मेहनत याचीच आहे. खरं सांगू मला ना तुझा हेवा वाटतो. अरे इतका चांगला मित्र जर आयुष्यात असेल ना तर काळजी करायची काही गरजच नाही. हे तू बोलते विद्युत, कारण तुला माझा दर्जा वगैरे याचा काहीच प्रॉब्लेम नाही ना म्हणून. म्हणजे नाही काही नाही. चला येतो मी. पुन्हा काही लागलं तर सांगा, मी आहेच. आणि मला काही लागलं तर? तुझी कामं करतोच की वेळेवर. मी कामाचं बोलत नाही. तुझे काय ऑफिसमध्ये बोललास ते मला वेळ व्हावा, मी तिकडे पोहोचू नये म्हणून बोललास, हे कळलं मला. पण ते सगळं खरं आहे असं समजून आता संपवूया सगळं. नाही, मला ते जमणार नाही. खूप मुश्किलीने एवढ्या वर्षात स्वतःच्या चहाचे पैसे स्वतः देतोयस तू. आता पुन्हा तुझ्या चहाचे पैसे देऊन मला माझा स्वतःचा खर्च वाढवायचा नाहीये. काय? आणि हो, मी ऑफिसमध्ये जे काही बोललो असेल त्याचं कारण जरी वेगळं असेल ना पण ते खरं होत. आणि सारखं सारखं खोटं बोलायला मी श्रेयस वाघमारे थोडीच आहे. आणि हो, पुन्हा जर का एखाद्या खड्ड्यात पडायचं असेल ना तर खड्डा जरा चांगला निवड. एकदम पॉश खड्डा निवडतो. तू आहेस ना वाचवायला. माझं डोका ना एकदम जड झालंय. हा मी निघतो, मला जरा रिलॅक्सची गरज आहे. चला निघू. येतो. चला मीही निघतो. बाबा येतो. एक मिनिट विद्युत. मयू मामा चालला ग. मामा निघाला. हो चलो. उद्या परत ये. हा तू होमवर्क पूर्ण कर, मग बाकीचे फोटो बघायला आपण नक्की भेटू. चल बाय. बाय. विद्युत पोचल्यावर मेसेज कर. नक्की मेसेज करतो. बाय 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 मामा. मी आलोच अश्विनी. हो. का आलायस इथे? तुमची माफी मागायला आलोय साहेब. ती तुला कधीच मिळणार नाही, कळलं?
50 लाखाचा गंडा घालायला निघालेलास, मला लाज नाही वाटत तुला? मी नाही साहेब, वारंगला तुम्हाला बर्बाद करायचं होतं, पण मी ज्या माणसासाठी तुम्हाला धोका दिला त्याच माणसाने मला नोकरीवरून लात मारून बाहेर काढलंय साहेब. लायकीच तुझी हीच लायकी आहे तुझी. इतके दिवस माझ्याशी खोटं वागत राहिलास. अरे हा तरी विचार करायचा की मी 50 लाख कुठून भरून दिले असते. तुला तर ना दिवस रात्र लाथा बुक्क्यांनी मारायला पाहिजे. तुझा आता नंतर मी तुझ्याबरोबर काय करीन ना हे मलाही सांगता येणार नाही. गेट आउट. साहेब 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 ऐका, 2 मिनिटं ऐका साहेब. तुमचं घराचं स्वप्न आहे साहेब. खूप दिवसापासून तुम्हाला बघत आलोय. तुम्ही खूप चांगले माणूस आहात म्हणून तुमच्याकडे आलोय. तुमचं घर व्हायला पाहिजे. माझं सांगणं काम आहे साहेब. करणं न करणं तुमच्या हातात. तुम्ही चांगले माणूस आहात म्हणून तुम्हाला सांगायला आलो. 56 नंबर प्लॉट जो तुम्ही बघायला आले होते त्याचा मालक सोनटक्के कालच आला होता ऑफिसला. त्याला ती जागा उद्या विकायची. दुपारी 2 वाजेपर्यंत जो कोणी त्याला पैसे देईल ती जागा तो त्याला देणार आहे. वारंगसोबत पण बोलणं झालंय साहेब. ही जागा जर वारंगला मिळाली त्याला खूप मोठा फायदा होईल. काही बी करा साहेब, हा प्लॉट तुम्हीच घ्या. तुमचं स्वतःचं घर होईल त्या. तुम्ही जर तो प्लॉट घेतला तो वारंग 12च्या भावात जाईल. हे त्या सोनटक्केला पण माहिती, म्हणून त्यांनी त्या प्लॉटची किंमत 5 लाखांनी वाढवली साहेब. म्हणजे आता 55 लाख रुपये. बरोबर. 50 तर तुमच्याकडे आहे. अजून 5 जमवा आणि तो प्लॉट तुम्ही घ्या साहेब. वारंगचं त्याच्याशी बोलणं झालंय ना, मग मी तिकडे जाऊन काय उपयोग? फक्त बोलणं झालंय साहेब, पैसे नाही दिले अजून. तुम्ही जर 2च्या आधी सोनटक्केला पैसे दिले तर तो प्लॉट तो तुम्हाला विकेल, वारंगला नाही. आता तू माझ्या बरोबर खरं बोलतोयस? हे कशावर? लेकराची अन साहेब. आता खोटं नाही बोलत. खोटं बोललं तर गाडी चिरडेल मला. बोललो ना तुम्हाला ही शेवटची टीप. रामदास पुऱ्या जिंदगीत पुन्हा तोंड नाही दाखवणार साहेब तुम्हाला. काय बी करा साहेब, पण हा प्लॉट तुम्हीच घ्या. तुमचं घर होईल. ज्यांनी माझं घर तोडलं ना त्या वारंग त्याची नांगीच ठ्याचा. अहो, आजचा दिवस खूप मोठा होता नाही? अहो, काय झालं? कसला विचार करताय एवढं? त्या 56 नंबरच्या प्लॉटचा विचार करतोय. त्या प्लॉटचं काय? काही नाही. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना की त्या प्लॉट बद्दल काही बोलायचं नाही म्हणून. हो, पण आज नाही म्हणजे तुझी इच्छा होती ना की आपण तो 56 नंबरचा प्लॉट घ्यावा आणि त्याच्यावरच आपला बंगला बांधावा. पण तुम्ही तर नाही म्हणाला होतात. हो, पण आता मला असं वाटायला लागलंय की मी तुला वचन दिलेलं की मी तुझी एक इच्छा पूर्ण करेन. जेव्हा तू इच्छा मागितली तेव्हा मी नाही म्हटलं, आणि म्हणूनच बंगल्याच्या बाबतीत माझ्याबरोबर हे सगळं घडलं असं वाटतंय मला. ऐका ना, मी तुम्हाला ना याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की त्या प्लॉटवर ना मला जास्वंदाचं फुल दिसलं होतं, बरोबर? आणि ना मला असं सारखं वाटत होतं की गणू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरं सांगू, हे सगळे ना संकेत असतात. हे फक्त आपण समजून घ्यायचे असतात. आणि तेच संकेत मला समजले नाही. तिथेच सगळं चुकलं. पण आता मी माझं वचन पूर्ण करणार. तुला तो 56 नंबरचा प्लॉट घ्यायचा आहे ना, आपण तोच घ्यायचा आणि तिथेच बंगला बांधायचा. उद्याच जातो आणि त्याचे पैसे भरून टाकतो. उद्याच? हो, उद्या जर नाही भरले तर प्लॉट नाही मिळणार आपल्याला. पण असं का? अगं त्याचाच विचार करत बसलेलो म्हणून मी थोडंसं R&D केलं.
उद्या जर ते पैसे भरले तरच प्लॉट हातात येईल. पण प्रॉब्लेम एकच आहे की आता त्यासाठी अजून 5 लाख रुपये लागतील. पण आपल्याकडे तर 5 लाख नाही आहेत. नाही येत ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि लगेच कुठून येणार ग 5 लाख रुपये? काय करायचं कळत नाहीये. मी एक काम करतो, त्या माणसाला उद्या भेटतो आणि त्याला रिक्वेस्ट करतो की बाबा 2-4 दिवसाची वेळ दे, ते 5 लाख अरेंज करतो मी. त्यांनी मान्य केलं तर आपलं काम होऊन जाईल. हो जाएगा रे सब. गणूची इच्छा आहे ना, मग सगळं छान होईल. सोनटके साहेब, हे 50 लाख रुपये मला 1 दिवसाची मुदत द्या. मी तुम्हाला 55 लाखाच्या जागी 2 लाख एक्स्ट्रा देतो, 57 लाख रुपये देतो या प्लॉटचे. पण प्लीज हा प्लॉट मलाच द्या सोनटके साहेब, प्लीज. अहो 2 लाख काय, तुम्ही मला 20 लाख जरी दिलेत ना तरी ते मला नकोय, कारण हा प्लॉट मला आजच्याच विकायचा आहे. अहो 55 लाखाच्या वरती 1 रुपया सुद्धा मला नकोय. अच्छा, मला सांगा, आज जर कोणी आलं नाही पूर्ण दिवसात म्हणजे हा प्लॉट घ्यायला, तर उद्या तुम्ही मला हा प्लॉट द्याल ना? हा वरन बोला. हा मी ऑफिसमध्येच आहे. हो या. नाही, प्लॉट अजून विकला गेला नाहीये. एक पार्टी आहे पण पैसे अपूर्ण आहेत. तुम्ही या. हो या. बघा वाघमारे साहेब, तुम्ही गिऱ्हाईकाची गोष्ट करत होतात, पण या प्लॉट बद्दल आधीपासूनच वारंग साहेबांशी बोलणं झालंय. वारंग साहेब थोड्या वेळातच पूर्ण पैसे भरतील आणि जागा घेतील. तुम्ही दुसरी जागा शोधायला सुरुवात करा. नाही सर ऐकून घ्या ना, 1 मिनिट माझं. सर एक्सक्यूज मी, आलो ना. हॅलो. काय हो, काय झालं? ते तयार झाले का 1 दिवस वाढवून द्यायला? नाही ना, ही जागा गेली आपल्या हातात बहुतेक. गेली का? अगं तो वारंग येतो इकडे पैसे घेऊन. तो यायच्या आधी आपण 5 लाख रुपये अरेंज कुठून करणार सांग मला. जाऊ दे, मी निघतो इकडून. नाही, तुम्ही तिथेच थांबा, मी येते. आता तू कशाला येतेस इकडे? अहो मी ते सगळं आल्यावर सांगते हो. फक्त त्यांना एवढं सांगा की ती जागा तुम्हालाच घ्यायची आहे, कळलं? आणि तिथनं कुठेही जाऊ नका, मी येते तिकडे. ठीक आहे. मला हे करावंच लागेल. बघा वाघमारे, माझं काहीही म्हणणं नाही. तुम्ही आधी पैसे आणलेत तो प्लॉट घेऊन जा. हे बघा, आजच्या आज मला कॅश पैसे हवेत. मग ते तुम्ही द्या किंवा वारंगने देऊ दे. सोनटके साहेब, मी जर 5 लाख अरेंज केले आणि तुम्हाला आत्ताच दिले तर तो प्लॉट तुम्ही मलाच द्याल ना? म्हणजे वारंग इकडे आला तरी सुद्धा तुम्ही मलाच द्याल ना प्लॉट? हो बरोबर. पण मला जरा वेळ लागेल पैसे अरेंज करायला. तोपर्यंत मी इकडे तुमच्या ऑफिसमध्ये बसलो तर चालेल? हो चालेल. थँक्स. हो पण तुम्ही पैसे आणणार कुठून? बघतो सर. मी हे करते ते बरोबर आहे का मला नाही माहित, पण माझा माझ्या गणूवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे तो मला कधीही चुकीची दिशा नाही दाखवणार.